तर कसे आहात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बहिणींनो आणि भावांनो आणि सर्व वडीलधारांना माझा नमस्कार। तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण काही स्पेसिफिक केस स्टडीज बद्दल बोलणार आहोत। तर माझं नाव आहे ऋषिकेश कुराडे, मी आहे एक फार्मासिस्ट आणि एक हेल्थ केअर ऍडवायझर। तर माझ्याकडे खूप साऱ्या केसेस ज्या आहेत त्या येत असतात जिथे मी काम करतो। तर तिथेच अशी एक माझ्याकडे केस आली होती ज्यामध्ये पेशंटच्या ज्या डावी बाजू आहे त्याला पॅरालिसिस झाला होता आणि ती पूर्णपणे काम करायची बंद पडली होती। त्याचबरोबर त्यांना काही डॉक्टरांनी हेही सांगितलं होतं की आता तुम्ही असं अजिबात एक्सपेक्ट करू नका की तुमची जी लेफ्ट साइड आहे ती पुन्हा पहिल्यासारखी काम करू लागेल, आणि त्यांना काही फिजिओथेरपी देखील सांगितली गेली होती। तर अशी केस जी आहे ती माझ्याकडे आली होती। तर माझ्या स्टडीच्या अकॉर्डिंग मी त्यांना काय कन्सल्टेशन केलं याविषयीच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत काही डिस्कशन करणार आहे, जेणेकरून अशी जर कोणती केस तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हालाही यातून काही एक माहिती मिळू शकेल की कशा प्रकारे अशा प्रकारच्या ज्या केसेस असतात त्याची आपण जे आहे ते ट्रीटमेंट घेतली पाहिजे किंवा आपण ट्रीटमेंट घरगुती करू शकतो। तर असाच हा एक व्हिडिओ असणार आहे। तर तुम्ही पाहताय फार्मा बॉय युट्यूब चॅनल। सुरू करूया व्हिडिओ। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की पॅरालिसिस होण्यामागचं कारण काय। तर हे पहा, आपले जे पूर्ण बॉडीचे जे मुवमेंट असतात, हालचाली असतात, त्या डिपेंड असतात आपल्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डवर। म्हणजे आपला मेंदू आणि आपली जी स्पायनल कॉर्ड आहे म्हणजे आपला मणका आहे त्यावर आपल्या साऱ्या ज्या हालचाली असतात त्या डिपेंड असतात। जर ह्यांना काही इंजुरी झाली तर आपल्या जे बॉडीच्या हालचाली आहेत त्या करणं आपोआप बंद होतं आणि याच कंडिशनला आपण पॅरालिसिस म्हणतो। तर हे होण्याचं कारण काय आहे की आपल्या जर मेंदूला मार बसला असेल, मेंदूमध्ये कुठे एखादी नस वगैरे फुटली असेल, तिथे ब्लिडिंग झाली असेल, तर अशा कंडिशन मध्ये जे आहे ते हालचाली बंद होऊ शकतात। त्यानंतर काही आपले जो मणका वगैरे आहे त्या मणक्याला काही दुखापत झाली असेल, ऍक्सिडेंट मध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, तर अशा कंडिशन मध्ये आपल्या शरीराचे खूप सारे जे अवयव आहेत किंवा जे आपले हात पाय म्हणा ते काम करणं थोडंसं कमी पडू शकतं किंवा बंद पडू शकतं। तर हा त्याचा जो आहे तो मेन रिझन आहे। तर या केस स्टडीमध्ये पेशंटच्या लेफ्ट साइडला जे आहे ते पॅरालिसिस झालं होतं। म्हणजे याचा अर्थ त्याच्या मेंदूमध्ये एकतर ब्लिडिंग वगैरे झाली असेल, ब्रेनला काही इंजुरी झाली असेल, मणक्याला इंजुरी काही झाली असेल, तर अशा कंडिशनमुळे हे झालं असेल। तर त्यांनी खूप साऱ्या ट्रीटमेंट घेतल्या पण त्यावर काही फरक नाही पडला। तर ते जे समोरचे पेशंट होते ते अक्षरशः आम्हाला सांगत होते की आम्ही खूप साऱ्या ट्रीटमेंट घेतल्या तरी सुद्धा काही फरक नाही जाणवला, आणि लिटरली ते डॉक्टर सुद्धा त्यांना बोलत होते की तुम्ही असं अजिबात एक्सपेक्ट करू नका की तुमचा जो लेफ्ट साइड आहे ती पुन्हा पहिल्यासारखी काम करू लागेल। तर मला असं वाटतं की पर्सनली मला असं वाटतं की कोणत्याही ट्रीटमेंट मध्ये होप एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। म्हणजे जर आपण पेशंटला, भलेही आपल्याला माहित असेल की समोरच्या जो पेशंटची जी कंडिशन आहे ती नीट होण्यासारखी नाही, पण ऍटलिस्ट त्यांना एक मेंटल सपोर्ट देणं गरजेचं असतं। कारण जर मेंटली माणूस स्ट्रॉंग असेल किंवा पेशंट जो आहे जर तो मेंटली स्ट्रॉंग असेल तर नक्कीच भरपूर सारे असे डिझीज आहेत जे की रिव्हर्स केले जाऊ शकतात जर माणूस मेंटली स्ट्रॉंग असेल तर। आणि जर आपण सुरुवातीलाच त्यांना सांगितलं की तुम्ही असं अजिबात एक्सपेक्ट करू नका की जी ट्रीटमेंट आम्ही तुम्हाला देतोय त्याने तुम्ही पूर्णपणे बरे व्हा, तर ही गोष्ट मला वाटतं की कुठेतरी चुकीची आहे। आपण पेशंटला एक मेंटल थोडंसं एक सपोर्ट देणं देखील ज्या ट्रीटमेंटच्या टाइम पिरियडमध्ये गरजेचं असतं। म्हणजे ऍज अ हेल्थ केअर ऍडवायझर मला असं वाटतं की नक्कीच आपण जो आपला पेशंट वगैरे आहे ट्रीटमेंट मध्ये आपण त्याला एक मानसिक जे आहे ते आधार देणं गरजेचं असतं। तर त्यानंतर त्यांना भरपूर साऱ्या जे आहेत त्या फिजिओथेरपीच्या एक्सरसाइज सांगितल्या होत्या। तर पॅरालिसिस जे काही आहे ते एक सर्टन एक्सटेंट पर्यंत पुन्हा रिव्हर्स केलं जाऊ शकतं, म्हणजे त्यातून आपण बरे होऊ शकतो। तर या भरपूर साऱ्या गोष्टी असतात। जर इंजुरी जी आहे म्हणजे जी ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल, मेजर ऍक्सिडेंट असेल, तर अशा काही केसेसमध्ये पॅरालिसिस पासून पूर्णपणे बरे होणं हे थोडंसं अवघड असतं। पण जर थोड्याच प्रमाणात ब्रेनला इंजुरी झाली असेल, मणक्याला इंजुरी झाली असेल, तर त्यापासून रिकव्हर पेशंट जो आहे तो होऊ शकतो। त्यामुळे हे डिपेंड करतं की किती प्रमाणामध्ये जे आहे ते ब्रेन डॅमेज झालाय, मणका डॅमेज झालाय।
तर ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला कळणं जे आहे ते गरजेचं आहे. तर यामध्ये आम्ही त्यांना असं कन्सल्टेशन केलं की नक्कीच आपण जे आहे ते थोडाफार मनाचा धीर धरायला हवा, कारण मेंटल मी आपल्याला सांगितलं की मेंटल जे आहे ते सपोर्ट देणं गरजेचं असतं पेशंटला, कारण होप वरूनच खूप सारे पेशंट जे आहेत ते बरे होऊ शकतात. पण याचा अर्थ असं होत नाही की आपण त्यांना खोटा होप दिला पाहिजे की तुम्ही 100% बरे व्हाल. सर्टन कंडिशन्स मध्ये आपल्याला असं पण डिरेक्टली इनडायरेक्टली जरी होईना त्यांना सांगावं लागतं की जी ट्रीटमेंट आहे ती कितीही जरी आपण ट्रीटमेंट केली तरी आपला पेशंट जो आहे तो बरा होऊ शकणार नाही. पण आपण त्यांना ही डिरेक्टली सांगू शकत नाही. म्हणजे आता हेल्थ केअर मध्ये तरी आपण डिरेक्टली पेशंटला सांगू शकत नाही किंवा त्याच्या घरच्यांना सांगू शकत नाही. तर इनडायरेक्टली आपल्याला त्यांना या ज्या गोष्टी आहेत त्या सांगाव्या लागतात. त्यानंतर जर आता एखादी अशी जर कंडिशन असेल की लेफ्ट साईडला वगैरे थोडंफार काहीतरी इंजुरी वगैरे झाली असेल, त्या कारणाने पॅरालिसिस झालं असेल, तर नक्कीच फिजिओथेरपीचे एक्सरसाइज ज्या आहेत म्हणजे बॉडीच्या ज्या मुवमेंटचे एक्सरसाइज आहेत. आता लेफ्ट साईडला पॅरालिसिस झाला, हात वगैरे जर पॅरालाइज झाला असेल तर त्यांना आपण ज्या बोटांचे एक्सरसाइज ज्या आहेत त्या सांगू शकतो. म्हणजे जो आपला जो स्पंज बॉल वगैरे असतो, तर असे जे आहेत त्या प्रेसिंगच्या एक्सरसाइजेस आपण त्यांना सांगू शकतो, जेणेकरून जे आपली फिजिकल ज्या मुवमेंट्स आहेत बॉडीच्या त्या पेशंट चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर काही नर्व्ह स्टिम्युलेशन ज्या थेरपी असतात, जेणेकरून इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन जे आहे ते मसल थ्रू पास केलं जातं. अशा कंडिशन मध्ये ही जी ट्रीटमेंट आहे इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशनची ती देखील भरपूर प्रमाणामध्ये पेशंटला बरं करू शकते. तर मी पण नक्कीच त्यांना माझ्याकडून थोडाफार मानसिक सपोर्ट जो आहे तो देण्याचा प्रयत्न केला. त्यांना ट्रीटमेंट देखील जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला की फिजिओथेरपी शिवाय यावर काही पर्याय. मेंटल जे आहे ते आपली स्टॅबिलिटी असली पाहिजे या आपल्या ट्रीटमेंटमध्ये. तर अशा प्रकारची ही होती एक केस. तर आय होप थोडीफार माहिती तुम्हाला या केसमधून नक्कीच मिळाली असेल. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.